नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कडधान्यापासून छान आणि टेस्टी खिचडी कशी बनवायची. त्यासाठी मी 1 कप तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि काही कडधान्यही 4-5 तासापूर्वी भिजायला टाकले होते. त्यामध्ये चवळी, मूग आणि हरभरा ही कडधान्ये छानपैकी भिजलेली आहेत. आता आपण खिचडीची तयारी करूया. त्यासाठी मी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि अर्धा गाजर कट करून घेतला आहे. छानपैकी तेल गरम होऊ द्यायचं आहे. गरम तेल झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरा आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. कांदा लाल होऊस तर छानपैकी परतू द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कट केलेला टोमॅटो घालून तोही छानपैकी त्याच्यामध्ये परतू द्यायचा आहे. गाजर टाकून सर्व एकत्र भाजी छान तेलामध्ये हे परतू द्यायचं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला हे 3 मसाले टाकून छानपैकी तेलामध्ये तळू द्यायचे. तळल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची आणि मी या खिचडीमध्ये थोडीशी धनेपूडसुद्धा टाकलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही टाकू शकता. त्यानंतर आपले कडधान्य त्याच्यामध्ये टाकून राईस पण त्याच्यामध्ये टाकून दोन्ही छान मिक्स करून थोडं 5 मिनिटं गॅसवरती तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर खिचडीच्या तांदळाच्या आणि कडधान्याच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये छान पाणी घालून सर्व मिक्स करायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी हे तांदळाच्या थोडं वरती एवढंच पाणी घालायचं. यामुळे खिचडी खूप छान मोकळी आणि खूप छान शिजते. त्यानंतर मी गॅस कमी करून 10 मिनिटामध्ये 1 शिट्टी काढून घेतली आणि आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे. कशी आवडली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.